तर अशोक खरात संदर्भातली एक आता मोठी बातमी. अशोक खरात विरोधातला तपास आता आणखी वेगानं पुढे सरकताना दिसतोय. पुण्यामधल्या एका बिल्डरला व्यवसायामध्ये भरभराट मिळावी, अवतार पूजा आणि जादूटोणाच्या भीतीचा आमिष दाखवत तब्बल 4 ते 5 कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा गंभीर आरोप अशोक खरातवर करण्यात आलेला आहे. आणि या नव्या गुन्ह्यामध्ये आज न्यायालयानं खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. अशोक खरातला पुन्हा पोलीस कोठडी. 9व्या गुन्ह्यात 4 मे पर्यंत खरात पोलीस कोठडी. खंडणीच्या प्रकरणात खरातचा पाय खोलात. महिलांच्या लैंगिक शोषणासह भोंदू अशोक खरातवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान आता एका व्यावसायिकाची कोट्यवधी रुपयाला फसवणूक केल्याचं समोर आलंय. पुण्यातील लॉजिस्टिक्स व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना व्यवसायात परदेशात यश मिळवून देण्याचा आमिष दाखवत तू अवतार पूजा केली नाहीस तर तुझा मृत्यू होईल, नागदेवतेच्या शापानं सर्वनाश होईल अशा धमक्या देत त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप खरातवर आहे. मिरगावमध्ये फार्म हाऊस बांधण्यासाठी 1,11,00,000 रुपये उकळले. तुर्कस्तानातून नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारं फर्निचर आणण्यास सांगितलं. फर्निचरसाठी 90 लाख रुपये खर्च करण्यास भाग पाडलं. पुण्याच्या टिंबर मार्केटमधून 29 लाखांचं सागवानी लाकूड खरेदी करायला सांगितलं. अवतार पूजेच्या नावाखाली 21 देशांची भ्रमती केली. त्या देशातील माती, वैद्यकीय उपचार, विशेष पूजेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळले. या प्रकरणात एसआयटीनं न्यायालयात खरातच्या 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपी यांनी फिर्यादीला समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे, त्यामुळे खरातला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. फिर्यादीला जगभरात लॉजिस्टिक व्यवसाय सुरू करायचा होता. हा व्यवसाय करण्यासाठी अवतारी पूजा करावी लागेल असं खरातनं सांगितल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं. अवतारी पूजा करण्यासाठी ईशानेश्वर मंदिरात बोलवलं, नकली साप दाखवला. अवतार पूजेसाठी 21 देशात जावं लागेल असं सांगितलं. 21 देशात न गेल्यास नाग येऊन दंश करेल आणि त्यात मृत्यू होईल असं सांगितलं. गुरुसेवा आणि हाताच्या आजाराचं कारण देत 4 वेळा खरातनं परदेशवारी केली. 3 देशांमध्ये फिरण्यासाठी एकत्रित खर्च केल्याचं जासूदनं त्याच्या जामीन अर्जासाठी दिलेल्या माहितीत सांगितलं. आरोपीच्या वकिलांनी हा युक्तिवाद केला. परदेशात फिरण्यासाठी खरातनं 1,11,00,000 रुपये खात्यावर घेतले. एक महागडी कार फिर्यादीकडून खरातनं घेतल्याचा तपास अधिकाऱ्यांचा युक्तिवाद. फिर्यादीनं खरातला जे काही दिलं ते गिफ्ट म्हणून दिलं होतं. खरातच्या वकिलांचा युक्तिवाद. परिशक्ती प्राप्त झाल्यावर तुझी भरभराट होईल असं सांगून फिर्यादीची फसवणूक केली. तपास अधिकाऱ्यांनी युक्तिवाद केला. 4 महिन्यानंतर जासूदला का वाटलं की माझी फसवणूक झाली, खरातच्या वकिलांनी युक्तिवाद केला. कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये एका व्यावसायिकाने फिर्याद दिलेली आहे. त्या व्यावसायिकाला जर व्यवसायामध्ये भरभराट व्हायची असेल तर आरोपीने त्याला सांगितलं की तुला उत्तर पूजा करायला लागेल, अवतार पूजा करायला लागेल. तर मी उच्चाटन पूजा किंवा दैवी शक्ती किंवा जादूटोणाच्या आधारे तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा सर्वनाश करेल आणि तुझा मृत्यू होईल अशी त्याला भीती घालून वारंवार त्याच्याकडून कुठल्या ना कुठल्या कारणास्तव 4 ते 5 कोटी रुपयाची खंडणी वसूल केलेली आहे. भोंदूगिरी, जादूटोणा, मृत्यूची भीती आणि अवतार पूजेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरातसाठी पुढचे 4 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण एसआयटी आता या संपूर्ण प्रकरणातील पैशाचा प्रवाह, विदेश दौऱ्यांमागचं सत्य आणि तथाकथित पूजांच्या नावाखाली नेमका कोणता खेळ रचला गेला याचा सखोल तपास करणार आहे. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.